नमस्कार, मी पूजा उर्फ ट्रॅव्हलवरणी. आम्ही गेलो होतो पुण्याला आणि शनिवार वाड्याला तर खास भेट द्यायला गेलेलो होतो. इकडची वास्तू म्हणजे आहाहा! बघतच राहावंसं वाटतंय. पण काळाने या वास्तूला सुद्धा सोडले नाही, यावर सुद्धा आघात झाले. शनिवार वाडा हा पुण्यातील पेशव्यांचं ऐतिहासिक मुख्य ठिकाण आहे, जे 1732 थोरले बाजीराव पेशवे यांनी बांधले. या वाड्याला अनेकदा आग लागली किंवा लावली असेही काहीजण म्हणतात. आतला बराच भाग लाकडाचा होता, त्यामुळे आगीत भरपूर काही नष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आतमध्ये आपल्याला मस्तानी दरवाजा, दिल्ली दरवाजा आणि भरपूर काही पाहायला मिळतं. इकडची वास्तुकला म्हणजे तर वाव, किती सुंदर आहे. कोणी आपलं घर इतकं सुंदर कसं बांधावं असं खरंच आश्चर्य वाटतं, नवल वाटतं. इथल्या पायऱ्या वगैरे चढता चढता आम्हाला दमच लागत होता. कारण तुम्ही बघू शकता त्यावेळच्या लोकांची हाईट ही फार उंच होती, 8 फूट 9 फूट. पण तेवढी आग लागूनसुद्धा इथे लाकडी बांधकाम तसंचं तसं आहे काही ठिकाणी. आणि बघू शकता हा नजारा किती सुरेख आहे. इतिहासाबद्दल विचार केला तर असं वाटतं या वाड्याने काय काय बघितलं असेल. किती आप्तस्वकीयांचे आघात, किती परकीयांची आक्रमणं, किती कूटनीती, हे सगळंच या वाड्याने बघितलं आहे. काळाच्या ओघात आता बऱ्याच ठिकाणी वाड्याचे काही भाग ढासळलेले दिसतात. पण इथे शांती जी आहे दुपारच्या वेळेला ती खूप छान होती. फार गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित पाहता आला. इथे फार ऊन लागते कारण ही मोकळी जागा आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात इथे व्हिजिट करताना नक्की आपली काळजी घ्या. इथला जो गणेश रंगमहाल आहे तो नानासाहेब पेशव्यांनी 1755 बनवून घेतला होता. गणेश उत्सव हा भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरा व्हावा हा त्यांचा हेतू होता. या वाड्याला जी अनेकदा आग लावली गेली त्याचा हेतू हा इकडचे खजिने मिळवणं होता. हो, खजिने म्हणजे जसे की हिरे, माणके, पाचू, गोमेद, मोती, पुष्कराज असे अनेक मौल्यवान खडे इथे होते आणि त्याच्या लालसेपायीच याला अनेकदा पेटवण्याचा प्रयत्न केलेला होता. या वाड्यामध्ये अनेक अशी रहस्य दफन आहेत असं काही जण म्हणतात. परंतु पेशवे आणि त्यांच्या घरात होणारे कौटुंबिक वादविवाद हे सर्वांनाच माहीत आहे. आणि त्याचप्रमाणे लोकांना बाजीराव मस्तानी या पिक्चरच्या वेडापायी इथे मस्तानीबाईंचं काही आहे का हे जाणून घेण्याची तर जास्त इच्छा झालेली आहे. परंतु हा एक मस्तानी दरवाजा इथे आहे. इथून असं म्हणतात की मस्तानीबाई आतमध्ये यायच्या, एवढंच इथे आहे. परंतु त्यांची काही निशाणी किंवा अजून काहीही कुठल्या वस्तू इथे असं काहीही ठेवलेलं नाही आहे. हा कारंजा आहे. संध्याकाळी इथे शो होतो असं मी ऐकलं होतं. आम्ही दुपारी गेलो त्यामुळे आम्हाला काही पाहायला मिळालं नाही. पण इथे शो नक्की होतो, लाईट शो होतो. तो तुम्ही नक्की आवर्जून पाहायला जा. हा वाड्याच्या आजूबाजूचा परिसर आहे. येथे बऱ्यापैकी दुकानं वगैरे आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेस जर तहान लागते उन्हाळ्यात स्पेशली तर बऱ्याच वस्तू आहे. इथे आम्ही जेवलो होतो त्या खानावळीचा मी फोटो इथे टाकत आहे. खूप सुरेख जेवण होतं. ही मंडई आहे महात्मा फुले नावाची. आम्हाला पार्किंगचं फार मोठं टेन्शन होतं. परंतु आम्हाला अखेरच्या टेरेसवर का म्हणा पण आम्हाला पार्किंग फायनली मिळाली आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. पुण्यातूनच आम्ही पुढे सुरुवात केला महालक्ष्मीच्या मंदिरात तिथे जायला कोल्हापूरला. मंदिराचं काम चालू होतं परंतु दर्शन सुंदर झालं. हा आजूबाजूचा परिसर आहे. आतमध्ये ऑफकोर्स फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे मी देवीचा फोटो नाही काढू शकले. परंतु आजूबाजूच्या गाभाऱ्याचा तसेच माझासुद्धा मी इथे फोटो टाकत आहे. मातेचं हे मंदिर हे स्थान स्वयंभू आहे, शक्तिपीठ आहे आणि साधारण 7व्या सेंचुरीमध्ये याचं बांधकाम झालेलं आहे. म्हणजे पकडा 1200 वर्षांपूर्वीच. मंदिराची स्थापत्यकला ही हेमाडपंथी शैलीतली आहे, जी मुख्यत्वे काळ्या दगडात बांधलेली आहे हे तुम्ही पाहू शकता. इकडचं नक्षीकाम ही खूप सुरेख आहे आणि कोणाच्याही मनाला भावणारं असं आहे. अत्यंत सुंदर वास्तू ही बांधलेली आहे. दर्शन घेतल्यावर आम्ही पुढे थोडी शॉपिंग करून शाहू पॅलेस इथे जायला निघालो. न्यू पॅलेस असे सुद्धा म्हणतात. 1877 ते 1894 या कालावधीत ही इमारत बांधून पूर्ण झालेली आहे.
इथल्या प्रत्येक काचेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी सांगितलेलं आहे. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, पण तळमजल्यावर श्री छत्रपती शाहू महाराज संग्रहालय आहे आणि आतमध्ये दरबार हॉल आहे, शाही वस्तू आहेत, शाहू गॅलरी आहे, प्राण्यांच्या ट्रॉफींचं दालन आहे. खरं सांगायचं तर याआधीसुद्धा मी या पॅलेसला व्हिजिट केलेली होती. आतमधले सगळं वैभव, ऐश्वर्य हे खरंच पाहण्यासारखं आहे. आतमध्ये फोटोग्राफी अगेन नाही अलाउड आहे. म्हणून मी आत्ताच सांगते की आतमध्ये चांदीच्या वस्तू आहेत, होन नाणं आहे, चांदीचा पाळणा आहे, विंटेज टेबल्स आहेत, खुर्च्या आहेत, मिरर केस आहेत, प्राण्यांच्या पायांपासून बनलेले स्टँड, ॲश ट्रे असं सर्व आहे. त्या काळचं जरी असलेलं पुलकी आहेत, वस्त्र आहेत, तलवारी आहेत, बंदुका, तोफा, छायाचित्र, जी कागदावर केलेली हँड पेंटिंग आहे ती आहे, क्लोथवर केलेली पेंटिंग आहे, अगदी बारीक काम केलेलं आहे. त्या काळचे गेम्ससुद्धा आहेत. असं भरपूर काही आतमध्ये आहेत आणि खरं सांगायचं तर नामशेष झालेले प्राणीसुद्धा या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. आपल्या मुलांना सुट्टी पडल्यावर नक्की इथे व्हिजिट करा. खरंच खूप छान आहे. पुढे आम्ही इथे भूक लागली म्हणून जेवणासाठी गेलो होतो. साई हॉटेल हे फार छान होतं. आम्हाला घरी येता येता हे लागलं होतं. उत्तम दर्जाचं होतं. संध्याकाळच्या स्नॅक्सच्या टायमाला माझं फेवरेट वैशाली हॉटेलला आम्ही थांबलो होतो आणि इथेही माझा सेकंड टाईम व्हिजिट आहे आणि इथे नाश्ता केला, कांदा भजी वगैरे खाल्ली आणि इथे खास मी भात घेण्यासाठी आली होती. इकडचा जो भात आहे तो फार सुंदर लागतो. तेव्हा 2 किलोचा घेऊन गेलेली, आता 5 किलोचा घेऊन गेले. तुम्ही इकडचं इंटेरियरसुद्धा बघू शकता. खूप छान आहे, खूप पीसफुल वातावरण आहे. सो अशा प्रकारे माझी सुरेख अशी ट्रिप संपलेली आहे. थँक यू सो मच.